आम्ही पण आजकाल बघतो ना असं हा सर. कपल्स बसलेले आणि आपण थोडस जज करतो त्यांना ना पटकन हो. की अरे काय बघाय नवीन मुलं मुली अशा बसतात आणि हे काय म्हणून नंतर आठवत अरे आपण पण असंच बसायचो. आपण असं बसायचो नाही. म्हणजे असं नाही बसायचं. साधारण तुमची तशा कशी असायची? पद्धतीने नाही बसायचो पण चालणं जास्त असायचं. मग चालणं. थकल्यावरती थोडासा 1-2 लोक प्रेमात पळून जातात, तुम्ही चालून आलाय हो. है ना? चालत 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 आलो. चालत आलो. फार छान. पण इथे तुम्ही प्रपोज केलं होतं का ह्या सी फेसला? मी तर हिच्या घराच्या बाजूलाच केलं. हिने मला मग नंतर इथे अशा हो ठिकाणी का? मग तेव्हा तुम्ही काय म्हणालात? त्यावेळेला मी म्हटलं आता काय ऑप्शन आता- थोडी आहे. समंदर में नहा के और भी नमकीन हो गई. मग तुम्ही लगेच हो म्हणालात अभिजित सर? हो मी म्हणावंच लागलं. मुली ज्या वेळेला प्रपोज करत त्यावेळेला मग ऑप्शन नसतो आपल्याकडे. हा. हो मग सर गाणं राहिलं आपलं. हे गाणं ऍक्च्युली तिच्या खूप फेवरेट स्टारचं गाणं आहे. कोणतं? सलमान खानचं. साथिया. हा हा सर. साथिया ये तूने क्या किया बेलिया ये तूने क्या कहा मैंने किया है तेरा इंतजार. तूच का? मी नाही. हे असं व्हायचं. मग मी- इतना करते रहो ना म्हणजे प्यार. वा, ते वा. आमच्याच नशिबात आहे. किती छान दोन्ही यार. मेल फिमेल गाण्याची जे आहे ते आम्हीच गात होतो. किती छान सर. क्या बात आहे शिल्पा वहिनी. मला एवढं कौतुक वाटतं तुमच्या जोडीचं. फारच कमाल. वा. एवढ्या वर्षांनी पण कौतुक वाटतं मोठी गोष्ट आहे. खरंच काय आहे म्हणजे फार कमाल. सर हा आयुष्याची सुरुवात अरे करणारा बापरे. आमच्याकडचा शेवटचा फोटो. स्वस्ती That is श्री हो. गणनायकम गजमुखम. लहानपणीचं लग्न. लहानपणी. बालविवाह हो का? किती वर्षांचे होतात तुम्ही? असे 21 मी 22 माझी हो. 22 होती. तुम्ही 22 आणि 24 24. आम्ही खूप लवकर केलं. म्हटलं त्यावेळेला काय मग सासूबाईंना कळलं की मुलगा आहे Please. आता पकडून मम्मी ऐकते सगळं. हा ना? नाहीतर इतका naughty. आम्हाला तो डायरेक्ट शिवाजी पार्कातला अभिजित सावंत दिसलाय आज. Naughty एकदम 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 नॉटी. दोघांनी एकत्र उत्तर द्यायचंय. 1, 2, 3 लग्नाची तारीख सांगा. 4 डिसेंबर. माझ्याकडून पाठ करून घेतली म्हणून मी पटकन बोलतो. बरं ठीक आहे. बायकोचा वाढदिवस 1 जुलै तो विसरू 1 शकत जुलै. नाही. का विसरू शकत नाही? कारण त्याला असं आम्ही छडी घेऊन विचारतो, सांग वाढदिवस कधी आहे. म्हणजे मी मुली पण रोजचा अभ्यास आहे हा माझा. हो, तो विसरतो नेहमी. हा रोजचा- पाठांतर झालं. हा सकाळी उठल्या पहिले घराच्या बर्थडे सांग. कुठली गोष्ट अशी हमखास विसरतो नवरा तुमचा? सगळ्यात विसरतो तू, म्हणजे वाढदिवस असे विसरतो. पण मला असं वाटतं की ठीक आहे विसरण्याने माणसाची किंमत थोडी कमी होत असते. हे मी अच्छा. सगळ्या मुलांकडून हम्म. आणि सगळे आपले पुरुषांच्या वतीने पुरुषांच्या वतीने बोलतोय हम्म. की बायकांना असा गैरसमज असतो की अच्छा. त्यांचा बर्थडे विसरतो म्हणजे किंवा लग्न तारीख विसरलं म्हणजे त्यांची किंमत कमी कमी, असते. तसं असं नाही. काही नसतं. मग हे म्हणजे कसं आहे सर, लिरिक्स विसरले तरी गळा चांगला आहे गळा ना? चालला पाहिजे. हा सर, मी तुमच्या बाजूने बोललोय. से थँक्स टू मी. थँक्यू. हा येस. अरे बापरे, फारच कमाल यार. तुमची लव्ह स्टोरी कमाल आहे, तुमच्या जोडीचा मामलाही धमाल आहे.